2 महिने, एक खून, एक तपास, शांत डोकं, बुद्धी चातुर्य आणि समन्वय साधत गुन्हेगारापर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरला आहे मसवड पोलीस स्टेशनचे दबंग अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे। 2 महिन्यापूर्वी पुळकोटी येथे 65 वर्षीय वृद्धेचा खून करण्यात आला होता। खून नेमका कशासाठी करण्यात आला, कुणी केला आणि का केला याचा कोणताच मागमूस लागत नव्हता। परंतु गेल्या 2 महिन्यापासून सतत त्या तपासावर मसवड पोलीस स्टेशनचे अधिकारी होते। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या मदतीने अखेर 2 महिन्यानंतर या खुनाचा छडा लागला। हा आरोपी कोण, त्याला कसा पकडला ते आपण जाणून घेणार आहोत मसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्याकडून। हा खून कसा घडला, त्याचा तपास कसा झाला, दबाव सगळीकडूनच होता, परंतु तो दबाव सहन करत योग्य तपासाची दिशा ठेवत अखेर त्या आरोपीस जेरबंद केलं। आज आपल्या सोबत आहेत मसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे साहेब आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की या खुनाचा उलगडा कसा करण्यात आला। सर, क्रांती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सर, गेले 2 महिने आपल्यावर खूप मोठं प्रेशर होतं, त्या प्रेशरच्या माध्यमातून या खुनाचा तपास करणं तितकंच जिकिरीच होतं, कारण मसवड शहर पोलीस स्टेशन सांभाळणं म्हणजे सोपी गोष्ट नाही। मोठा कारभार, अनेक प्रकारचे वेगवेगळे गुन्हे आणि त्यातून हा एका वृद्धेचा, एका प्रतिष्ठित घरातलं हे हत्याकांड म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही। आणि गेले 2 महिने सातत्यानं त्याचा तपास सुरू होता। याचा माग कसा लागला, सुगावा कसा लागला आणि आरोपी कुठे सापडला? नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, मसवड पोलीस स्टेशन। हा पुळकोटी तालुका मान येथील या ज्या वृद्ध महिलेचा जो खून झालेला होता, हा गुन्हा अत्यंत संवेदनशील होता, कारण गेल्या 2 महिन्यांपासून हा गुन्हा घडल्यानंतर सुद्धा या आरोपीपर्यंत आम्हाला पोहोचता येत नव्हतं। हा गुन्हा घडल्यानंतर या गुन्ह्याला डिटेक्ट करण्याकरता आम्ही स्थानिक पोलीस स्टेशन, त्याचबरोबर आमचं सातारा LCB, त्याचबरोबर आमचे सर्वच वरिष्ठ पोलीस अधिकारी, याच्यामध्ये आदरणीय SP सर, ऍडिशनल SP मॅडम, त्याचबरोबर आमचे DYSP, त्याचबरोबर इतर सर्व वरिष्ठ अधिकारी, हे सर्वजण हा गुन्हा ओपन होईल याकरता खूप प्रयत्न करत होते। परंतु या गुन्ह्यामध्ये हा जो यातील आरोपी आहे, ज्याला आम्ही अटक केलेली आहे, ज्याचं नाव आहे जयसिंग उर्फ करण आप्पासो लोखंडे, वय 23 वर्ष, मूळ राहणार बनगरवाडी आणि सध्या राहणार शिरताव, तालुका मान, जिल्हा सातारा। तर या आरोपीने अत्यंत प्लॅनिंगने हा गुन्हा केलेला होता। हा गुन्हा केल्यानंतर ना हा आरोपी फरार झालेला होता। त्यांनी त्याच्या रेसिडेन्शियल जे संपूर्ण ठिकाणं होते तेच त्यांनी बदललेले होते। परंतु म्हणतात ना की कुठलाही क्राईम असू द्या किंवा कुठलीही चोरी असू द्या किंवा कुठलंही चुकीचं काम असू द्या, ते जेव्हा आपण करतो त्यावेळेस आपण कुठला ना कुठला तरी पुरावा सोडतो। अशाच पद्धतीने या आरोपीने एक पुरावा सोडला आणि फक्त त्या पुराव्याच्याच फक्त आधारावर आम्ही या गुन्ह्याच्या शेवटपर्यंत पोहोचलो आणि हा गुन्हा ओपन करण्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे। मी याबद्दल थोडक्यात माहिती देतो की हा गुन्हा घडल्यानंतर या गुन्ह्याच्या डिटेक्शन करिता आमचं डॉग स्क्वॉड, त्याचबरोबर आमची फॉरेन्सिक टीम, त्याचबरोबर आमचं फिंगरप्रिंट एक्सपर्ट, हे सर्वजण स्पॉटला आलेले होते। परंतु या ठिकाणी पोहोचल्यानंतर पाहिलं की हा गुन्हा करताना या आरोपीने अत्यंत शातीर पद्धतीने संपूर्ण त्यांनी ज्या वेपन्सनी या वृद्ध महिलेचा खून केला ते हत्यारं धुवून ठेवलेली होती, त्याचबरोबर फरशी जे रक्ताचे डाग पडलेले होते ते पुसून ठेवलेले होते, किंवा त्यांनी संपूर्ण अन्य पुरावे जे आहेत ते नष्ट करण्याचे प्रयत्न केलेले होते। परंतु या घटनास्थळापासून आम्हाला जी एक हुडी सापडलेली होती, त्या एका हुडीच्या अँगलनी जेव्हा आम्ही तपास करत गेलो त्यावेळेस आम्ही जवळपास या मसवड भागामधले, त्याबरोबर इतर परिसरामधले, त्याचबरोबर इतर वेबसाईटवरनं आम्ही ह्या हुडी कुठे मिळू शकतात किंवा याचा सर्वप्रथम तपास केला आणि आम्हाला मसवड मधील SBI बँकेच्या समोर, त्याचबरोबर त्या रूटला म्हणजे आपल्या नदीकडे जाणाऱ्या रोडला एक व्यक्ती दिसला ज्याच्या अंगावर आम्हाला हीच हुडी होती, त्याचबरोबर एक मास्क लावलेला होता आणि तिथून खऱ्या अर्थाने आमच्या या गुन्ह्याचा जो मेन सस्पेक्ट आहे
त्याला पकडण्याकरता आमचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर हा प्रवास सुरू झाल्यानंतर सुद्धा याच्यामध्ये खूप सारे अडथळे येत गेले. त्याच्यामध्ये त्यानंतर पुन्हा या आरोपी नेमका कोण आहे, कारण त्याचा चेहरा दिसत नव्हता, कॅप घातलेली होती आणि एवढं सगळं चॅलेंजिंग हा तपास होता की याच्यामध्ये आमची एलसीबी आणि आमचं लोकल म्हसवड पोलीस स्टेशन, आमचे अधिकारी, आमचे डीबी टीम, आम्ही स्वतः याच्यामध्ये खूप डीपली आम्ही इन्व्हॉल्व्ह झालो होतो. आम्ही याच्यामधली माहिती काढत होतो. याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही डाटा कलेक्ट करण्याचं आमचं काम चाललेलं होतं. आणि अखेर म्हणजे मला आवर्जून या घटनेच्या अनुषंगाने सांगू वाटतं की या हुडीवर एक वाक्य लिहिलेलं होतं की व्हेन ग्रँटेड एव्हरीथिंग यू कांट डू एनिथिंग. म्हणजेच जेव्हा नीतीला सर्व काही मान्य असतं त्यावेळी तुम्ही काही करू शकत नाही. म्हणजेच काय की या आरोपीने असं वाटलं होतं की बाबा हा क्राईम केल्यानंतर मी इझिली हा क्राईम पचवल किंवा मी कोणाला मिळणार नाही, परंतु हे नीतीच्या मनामध्येच होतं की आम्ही त्याला पकडावं आणि आम्ही त्याला पकडलंच. आणि हा गुन्हा केल्यानंतर या आरोपीला काल आम्ही माननीय न्यायालयात हजर केल्यानंतर या आरोपीची आम्ही 9 दिवस पोलीस कस्टडी घेतलेली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सुद्धा चालू आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने मी इतकं सांगू शकतो की प्राथमिक स्वरूपामध्ये हा तपास किंवा हा गुन्हा या आरोपीने करताना याचा उद्देश रॉबरी म्हणजे चोरी करणं हे होतं. या महिलेच्या अंगावरचे दागिने किंवा घरातील रोख रक्कम ही चोरून त्याच्यानंतर या महिलेला मारण्यात आलेला आहे. तर त्या अनुषंगाने ही रिकव्हरी किंवा या गुन्ह्यामध्ये चोरलेली रक्कम ही जप्त करण्याचं प्रायोरिटी बेसवर आमचं काम चालू आहे. थोडक्यात माहिती अशी मिळत आहे की शिरताव आणि हे घटनास्थळ हे जवळजवळ असल्या कारणाने या आरोपीने या महिलेने याच्या अगोदर पाहिलेलं होतं किंवा तिच्या अंगावरचे दागिने सुद्धा पाहिलेले होते. त्यामुळे ऍक्च्युअली ह्याची नियत बिघडलेली होती किंवा ह्यांनी ते त्याच्या मनामध्ये आलेलं होतं की बाबा हिच्याकडे ते दागिने आहेत किंवा यांच्याकडे रोख रक्कम असू शकते. मी या प्रेसच्या किंवा या माध्यमातून मी सर्व जनतेला सुद्धा नागरिकांना मी हे आव्हान करू इच्छितो की आपण बघतो की सणासुदीला महिला दागिने घालतात किंवा त्याच्यामुळे चेन स्नॅचिंग सारख्या घटना घडतात किंवा आपल्यावर आपल्यावर लक्ष ठेवलं जातं किंवा सणासुदीला लोक दिवाळीला किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये फिरायला जातात आणि त्यावर स्टेटस ठेवतात किंवा आम्ही इकडे फिरायला गेलोय किंवा वे टू गोवा, वे टू दिल्ली किंवा काय. आणि हेच सोशल मीडिया किंवा आपण करत असलेल्या कृतींमधनं या गुन्हेगारांना काहीतरी गोष्टींची माहिती मिळते आणि त्याला कदाचित असं मला म्हणायचंय की आपण पण काही अर्थी जबाबदार असतो. त्यामुळे मी जनतेला, सर्व नागरिकांना हे आवाहन करतो की कृपया जास्त सोशल मीडियाचा अशा पद्धतीने वापर करू नका. त्याचबरोबर तुम्ही सार्वजनिक समारंभामध्ये जाताना थोडंसं स्वतःच्या काही मौल्यवान दागिन्यांची तुम्ही काळजी घ्या. त्याचबरोबर एखादा व्यक्ती अज्ञात आहे तर त्याला तुम्ही घरामध्ये लगेच एंट्री देऊ नका. तुम्ही विचारपूस करा. तुमच्या घराचे दरवाजे त्याला थोडंसं ग्रिल वगैरे करून तुमचं सेफ्टी डोअर वगैरे लावा. तुम्ही जेव्हा त्या व्यक्तीबद्दल खात्री होईल आणि तुम्हाला विश्वास बसेल तर त्याच वेळेस त्या व्यक्तीला घरामध्ये स्थान द्या. या केसमध्ये सुद्धा असंच झालेलं आहे. यातील हा आरोपी या महिलेकडे गेला आणि त्यानंतर त्यांनी त्या महिलेचा विश्वास संपादन केला आणि घरामध्ये त्यांनी एंट्री केली. तर त्याच्यामुळे आपल्या घरामधील असलेल्या सर्व वृद्ध नागरिकांना सुद्धा याबाबत माहिती द्या की अनोळखी व्यक्तीला आपल्या घरामध्ये सहजासहजी प्रवेश करून देऊ नका. आणि सर्वांनी या घटनेतून म्हणजे ह्या धडा घेणं किंवा शिकणं अत्यंत गरजेचं आहे. ही जी केस आहे ही आपल्या या मान तालुक्यातील जनतेसाठी किंवा आपल्या सर्वच नागरिकांसाठी एक चांगली केस आहे की बाबा याच्यामधून आपण काहीतरी शिकू शकलोय. त्याच्यामुळं मी तुम्हाला एवढंच फक्त सांगतो की या घटनेच्या अनुषंगाने आमचं संपूर्ण स्थानिक गुन्हे शाखा म्हणजे आमचं एलसीबी डिपार्टमेंट, आमचं लोकल पोलीस स्टेशन आणि आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्हाला केलेल्या सपोर्टमुळे हा आम्ही गुन्हा ओपन करू शकलेलो आहोत. 2 महिने का असताना याच्यामध्ये खूप सारं आम्हाला त्रास झाला. त्रास म्हणजे काय की आम्हाला खूप साऱ्या अँगलनी विविध अँगलनी हा तपास करावा लागला होता आणि त्याच्यामुळे हा उशीर झालेला होता. आम्ही वेगवेगळ्या अँगलनी वेगवेगळ्या लोकांकडे चौकशी केली. याच्यामध्ये जवळपास 50 पेक्षा जास्त संशयित लोकांकडे आम्ही चौकशी केलेली आहे. कितीतरी लाख नंबरचे आम्ही सीडीआर मधले नंबर अनालिसिस केलेले आणि त्याच्यानंतर आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. त्याच्यामुळं धन्यवाद. आणि या आरोपीच्या अनुषंगाने आमचा पुढील तपास चालू आहे. या अनुषंगाने आणखी याच्यामध्ये काही नवीन घडामोडी होतात किंवा याच्यामध्ये आणखी कोण त्याचा साथीदार आहे का किंवा या सर्व गोष्टींची तो 2 महिन्यापासून तो कुठं गेला, काय झालं किंवा आणखी काय झालं याच्याबद्दल मी आणखी माहिती मिळताच मी तुम्हाला देईल. धन्यवाद. शीतावरून भाताची परीक्षा असं म्हटलं जातं. एक मोटिवेशनल वाक्य आपण जर चांगल्या कामासाठी वापरलं तर आपला नेहमीच फायदा होतो. पण त्याच मोटिवेशनल वाक्याच्या माध्यमातून गैरकृत्य जर करायला गेलं तर ते वाक्य आपल्याला कसं मारक ठरतं हे या गुन्ह्याच्या माध्यमातून सिद्ध होतं.